नमस्कार, तुम्ही पाहताय मराठी मंडळी। काही लोक आम्हाला गद्दार म्हणतात। आम्ही गद्दार आहोत, बिलकुल गद्दार आहोत, पण आम्ही नेत्यांचे गद्दार आहोत, जनतेचे गद्दार नाही। जनतेचे गद्दार आम्ही कधीही होणार नाही। उसके लिए जो भी करना है वो कर लूंगा, जो भी सहना है वो सहूंगा। सामान्य माणसाला थापण मारली तरी पण नेत्यांची गुलामी करणारा बच्चू कडू नाही। हे शब्द आहेत बच्चू कडू यांचे। आज ते शब्द बच्चू कडूंनी खरे करून दाखवलेत। जनतेचा, शेतकऱ्यांचा, दिव्यांगांचा, गोरगरिबांचा प्रश्न जेव्हा असेल तेव्हा नेत्यांची गुलामी न करता रस्त्यावर उतरणारे बच्चू कडू। हेच बच्चू कडू आता सरकारला, देवेंद्र फडणवीसांना, बावनकुळेंना, कृषी मंत्र्यांना जळ जाणार असं दिसतंय। सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात एक वणवा पिटलाय बच्चू कडू यांच्या अन्नत्याग आंदोलनाचा। त्यांच्या प्रमुख मागण्या काय आहेत तर दिव्यांग आणि विधवा महिलांना दरमहा मानधन मिळालं पाहिजे, शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळाली पाहिजे, शेतमालावर अनुदान मिळालं पाहिजे, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबांना आर्थिक मदत आणि संपूर्ण कर्जमाफी दिली गेली पाहिजे, घरकुलासाठी किमान 5 लाखांचं अनुदान मिळावं, धनगर समाजासाठी आरक्षण आणि नोकऱ्यांमध्ये आरक्षण असे अनेक मुद्दे आपल्या अन्नत्याग आंदोलनाच्या माध्यमातून बच्चू कडू करत आहेत। बच्चू कडू यांच्या अन्नत्याग आंदोलनाचा आवाज आता राज्यभर पोहोचतोय। अनेक जण त्यांच्यासोबत अन्नत्याग करत आहेत। ठिकठिकाणी चक्काजाम आंदोलन झालं। प्रहार संघटनेचे कार्यकर्ते, दिव्यांग बांधव, शेतकरी मोठ्या संख्येने जमत आहेत आणि आंदोलन आता तीव्र होताना दिसतंय। सरकारचा असा आरोप आहे की आंदोलक कायदा मोडत आहेत, पण बच्चू कडूंचा एकच सवाल आहे की जर कायदा मोडला असेल तर आमच्यासाठी अंत्ययात्रेची व्यवस्था करा। राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बच्चू कडूंना फोन केला, पण त्यांच्या संभाषणातच नवा वाद निर्माण झालाय। बच्चू कडू यांनी स्पष्ट केलंय की आम्हाला सन्मान हवा आहे, भीक नाही। बावनकुळे काही हे बोलले, मी कधी कुणाला बेसन्मानाने बोलत नाही, सन्मानाने बोलतो। बावनकुळेंची भाषा दमदाटीची आणि दादागिरीची होती आणि ते सहन करणार नाही असं बच्चू कडू यांनी ठणकावून सांगितलंय। शरद पवारांनी देखील थेट फोन करून बच्चू कडू यांना पाठिंबा दिलाय। पवार साहेबांनी आम्ही आमच्याकडून प्रयत्न करतो, कराळे साहेबांनी त्यांचा फोन जोडून दिला। त्यांनी सांगितलं का माझ्याकडून काय प्रयत्न करता येईल, आमच्या सदिच्छा सोबत आहे असं त्यांनी सांगितलं। मनोज जरांगे पाटील यांनी प्रत्यक्ष भेट घेतली। छत्रपती संभाजीराजे यांनी देखील थेट कृषी मंत्र्याला फोन करून सूचना केल्या किंवा झापलं असंच म्हणा। वातावरण पेटू नका एवढंच माझी एक छत्रपती घराण्यात एक वंशज या नात्याने आमची तुम्हाला सूचना आहे। रोहित पवारांनी देखील आंदोलनाला पाठिंबा दिलाय। शेतकऱ्याच्या लेकीनं देखील या आंदोलनात उडी मारली आहे आणि आपल्या भावना व्यक्त केल्या। विराट 17 करोडात गेला, धोनी 15 करोडात गेला, जगाचा पोशिंदा मात्र झाडावर लटकून मेला, झाडावर लटकून। बच्चू कडू निवडून आले नाही म्हणून त्यांना हे सगळं सुचतंय। सरकारनं कर्जमाफी करू अशी घोषणा केलीच नाही असं संजय सावकारे म्हणाले। राजू शेट्टी आणि रविकांत तुपकर या शेतकरी नेत्यांनी देखील बच्चू कडू यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिलाय। बच्चू कडू यांचा आवाज म्हणजे तो ग्रासरूट लेवलचा राग आहे, ज्याचं स्वरूप आता मोठ्या आंदोलनात बदलू शकतं। हा राग सरकार विरोधी लाटेत रूपांतरित होऊ शकतो। आज देवेंद्र फडणवीस हे सरकारच्या निर्णय प्रक्रियेत डॅमेज कंट्रोलच्या भूमिकेत आहेत। जर हे आंदोलन वाढत गेलं, विविध समाज घटक रस्त्यावर उतरले आणि सरकारनं वेळेत निर्णय घेतला नाही तर त्याचे परिणाम, त्याचे पडसाद सरकारला भोगावे लागतील, परिणाम भोगावे लागतील। बच्चू कडू हे भाजप सरकारचा एक भाग होते, शिंदेंसोबत ते गेले होते, मात्र आता ते शेतकऱ्यांसाठी मैदानात आहेत। हे आंदोलन थांबलं नाही तर ते शिवसेना, उद्धव ठाकरे गट, राष्ट्रवादी, शरद पवार गट, काँग्रेस यांच्यासोबत मिळून सरकार विरोधी मोठं आंदोलन देखील उभं राहू शकतं। त्यामुळे बच्चू कडू सरकारला जड जाणार एवढं मात्र निश्चित आहे। बच्चू कडू यांनी स्पष्ट सांगितलंय की जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाही तोपर्यंत अन्नत्याग आंदोलन थांबणार नाही। तुम्हाला काय वाटतं? बच्चू कडूंचं हे आंदोलन सरकारला झुकवायला लावेल का? दिव्यांग आणि शेतकऱ्यांसाठी सरकार काही ठोस निर्णय घेईल का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की लिहा आणि अशाच राजकीय विश्लेषणासाठी मराठी मंडळीवर नवीन असाल, अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद।